एका सरन्यायाधीशाने भारतातल्या तरुणांना झुरळ म्हटलं. अहो, किड्या मुंग्यासारखी अवस्था इथल्या राज्यकर्त्यांनी करून टाकली, वेगवेगळ्या समाजाच्या नेत्यांनी करून टाकली. ज्या महाराष्ट्राच्या देशाच्या तरुणांमध्ये प्रत्येक तरुणांच्या डोक्यामध्ये भगतसिंग आहे, छत्रपती शिवाजी महाराज आहेत, क्रांतिकारी महापुरुषांचे विचार त्या पोरांच्या डोक्यात आहेत. ते झुरळ होऊच कसे काय शकतात, कॉक्रोच सारखं आयुष्य जगूच कसं काय शकतात. व्यवस्थेच्या विरोधात जर लढायचं असेल तर झुरळासारखं लढून उपयोग नाही, मर्दासारखं लढावं लागेल. पण जर प्रत्येक तरुण झुरळाच्या मागे पळत गेला आणि घरात गेल्यानंतर झुरळ मारायला लागला तर त्या माणसांना उपयोग काय. जे जे झुरळ पार्टीचं नेतृत्व करतात, जे स्वतःला झुरळ समजतात, कॉक्रोच समजतात, त्यांच्या घरातली झुरळ मात्र ते स्प्रे मारून मारत असतील तर ते त्यांचा हा दुटप्पीपणा मला मान्य नाही. जे तुमच्या मनात आहे तेच विचारांमध्ये असलं पाहिजे, जे विचारात आहे तेच कृतीमध्ये असलं पाहिजे.